मत्तई याचा 17 अध्याय 20 वचन. जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजचे सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन आपल्याला इथे काय सांगत आहे की आपल्या विश्वासाबद्दल आपल्याला वचन इथं आज सांगत आहे. होय प्रियांनो, विश्वास हा खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे. कारण पूर्ण विश्वासावरती आणि परमेश्वराच्या प्रीतीवरतीच पूर्ण हे बायबल आधारित आहे प्रियांनो. म्हणूनच प्रत्येक परमेश्वराद्वारे जे काही येशू ख्रिस्ताद्वारे कार्य घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त विश्वास करणाऱ्यांवरती, आणि ज्याचा विश्वास जितका मोठा त्याला तितकंच प्रतिफळ हे सुद्धा मोठं आहे प्रियांनो. तर परमेश्वराचं वचन इथं आपल्याला सांगत आहे की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर, आमेन, हालेलुया. पहा, जर आपल्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. यस, आमेन, आमेन अँड आमेन. येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये आपण या वचनाला ग्रहण करू प्रियांनो. कारण विश्वास मोहरीचा दाणा केवढा असतो, आपण गृहिणी तर दर दिवस आपण आपल्या स्वयंपाकामध्ये त्याचा उपयोग करतो प्रियांनो. पण जेव्हा हा दाणा पेरला जातो किंवा जमिनीत तो जातो, त्याचं कितीतरी मोठं हे झाडात रूपांतर होतं. त्याचं दाणा केवढा असतो आणि त्याचं झाड केवढं असतं. तर परमेश्वराचं वचन इथं सांगत आहे, जर तितका सुद्धा विश्वास असला तरी तुम्हाला असाध्य काहीच होणार नाही म्हणलेले. म्हणजे आपल्यासाठी सर्व काही गोष्टी परमेश्वर हा शक्य करणार आहे. आणि आपण जर त्या मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास घेऊन आपण ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असं जर आपण आज्ञा दिली तर तो सुद्धा सरकणार आहे असं परमेश्वराचं वचन सांगत आहे प्रियांनो. म्हणजेच काय की आपला विश्वास हा मोठा पाहिजे. आणि मग आपण काय केलं पाहिजे? परमेश्वरावरती विश्वास ठेवणं, भावभक्ती ठेवणं, परमेश्वराच्या भयामध्ये राहणं हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा परमेश्वराने 38 वर्षाचा जो दुखणेकरी होता तो काय करत होता? वाट पाहत होता की कोणी मला येईल, सहायता करेल आणि मला नेऊन त्या तलावामध्ये किंवा पाण्यामध्ये मला नेऊन सोडतील. पण त्याचा विश्वास हा बुलंद असून सुद्धा तो सहायतेची वाट पाहत होता प्रियांनो. पण जेव्हा परमेश्वराने त्याला विचारलं की तुला बरं व्हायचं आहे का, तुझा विश्वास आहे का, तर ज्या क्षणी परमेश्वराने विचारलं त्या क्षणी तो हो म्हणला. तर तो उठला आणि आपली खाट घेऊन चालायला लागला. तर विश्वास हा खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्या विश्वासाद्वारे आपल्याला सर्व काही शक्य होणार आहे. हो, आज तुमची परिस्थिती कशीही असू द्या, काहीही हेल्थ इश्यू असू द्या, काहीही असू द्या प्रियांनो, तर आपला विश्वास हा मोठा पाहिजे. कारण आपला विश्वास मोठा आहे कारण परमेश्वर हा आपला महान आणि मोठा आहे. समस्या मोठी नाही तर परमेश्वर मोठा आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्या विश्वासाद्वारे आपण प्रार्थना केली पाहिजे. होय प्रियांनो, आपल्या विश्वासाद्वारे केलेल्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर नक्की देतो. आणि प्रार्थना आपण एवढा आपला विश्वास पाहिजे की जे काही तुमची प्रार्थना असेल परमेश्वराकडे ते मला मिळालेलं आहे. यस, आमेन. म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे आणि परमेश्वराला धन्यवाद सुद्धा देणं तितकंच महत्त्वाचं आहे प्रियांनो. तरच आपली प्रार्थना ही ग्रहण होते. आणि आपल्याला परमेश्वराने पहा प्रार्थनेद्वारे किती सामर्थ्य दिलं आहे. जेव्हा आपण एखाद्या डोंगराकडे पाहतो, पर्वताकडे पाहतो, तेव्हा तो किती बलाढ्य, किती मोठा आणि म्हणजे कसा असतो तो. पण परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे की फक्त विश्वासाने बोललेल्या शब्दाद्वारे तो डोंगर सुद्धा सरकेल म्हणलेला आहे. पहा प्रियांनो, हे खूप अद्भुत आहे. अद्भुत असं वचनाच्या दिवसामध्ये आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून विश्वासामध्ये कमी पडू नका. कारण विश्वास बलवंत असणं खूप महत्त्वाचं आहे. दृढ विश्वास खूप महत्त्वाचा आहे. आपल्या विश्वासाद्वारे, आपल्या विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा परमेश्वर तिथे शक्य करणार आहे.
हो प्रियांनो, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की आपण या डोंगराला सरकवू शकतो किंवा आपल्या शब्दाद्वारे हा सरकेल. तसंच आपण पावसाच्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो किती अद्भुत उदाहरण दिलेलं आहे बायबलमध्ये की 3 वर्षे पाऊस पडू नको म्हणून अशी प्रार्थना जेव्हा केली होती प्रियांनो, तर खरोखर परमेश्वराने ते विश्वासाच्या प्रार्थनेला तिथे सुद्धा ग्रहण केलेलं आहे. 3 वर्ष पाऊस झाला नाही प्रियांनो, हे खूप अद्भुत असं आहे. फक्त आणि फक्त विश्वास हो खूप महत्त्वाचा आहे. आणि परमेश्वर तर इथे आपल्याला मोहरीच्या दाण्याएवढ्या विश्वासावर तुम्ही इतकं बलाढ्य कार्य करचाल हे सांगते, तर आपला विश्वास तर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे नाही का. मोहरीच्या दाण्यापेक्षा कितीतरी मोठा आपला विश्वास आहे प्रियांनो. म्हणून आपण अधिक आणि अधिक विश्वासात वाढूया, परमेश्वराच्या अधिक आणि अधिक सानिध्यात राहूया आणि आपण प्रार्थनेमध्ये निरंतर राहूया प्रियांनो. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, ह्या सुंदर दिवसासाठी बाप्पा, ह्या अद्भुत वचनासाठी, ह्या जीवनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वर पित्या, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा की आमचा विश्वास कसा पाहिजे तो हे आम्हाला त्या वचनाद्वारे आज सांगितलंस, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर पर्वताला आम्ही सरकवू शकतो असं तू आम्हाला असाध्य अशा गोष्टी तू साध्य करण्याचं तू बल त्या प्रार्थनेद्वारे विश्वासाद्वारे तू देत आहेस माझ्या राजा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. होय माझ्या राजा, मोहरीच्या दाण्या एवढा नाही परमेश्वरा, पण त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट असा माझा आणि माझ्या यूट्यूबच्या पूर्ण परिवाराचा विश्वास आहे माझ्या बाप्पा. हे मी तुझ्याकडे चरणी विनंती ठेवते माझ्या राजा की प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर माझ्या बाप्पा. जे कोणी विश्वासात कमजोर असतील, डगमगत असतील परमेश्वरा, त्यांच्या जीवनात तू नक्की कार्य कर माझ्या राजा. आणि जे विश्वासात आहेत त्यांच्या विश्वासात अजून वाढवण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. ज्यांच्या कोणाच्या अडचणी आहेत परमेश्वरा, हेल्थ इश्यूज आहेत माझ्या राजा, सध्या परिस्थितीमध्ये बाप्पा सगळीकडे हे पावसाचं वातावरण आहे माझ्या राजा. एकदम उन्हाचा तडाखा संपून पाऊस लागलाय माझ्या बाप्पा, त्यामुळे बऱ्याच घरामध्ये हेल्थ इश्यूज चालू आहेत माझ्या राजा. तर प्रत्येक कुटुंबावर, त्या प्रत्येक आजारी असलेल्या सदस्याला तू स्पर्श कर माझ्या बाप्पा. त्यांना आरोग्याची अंगाई दे माझ्या राजा. त्यांना तू स्पर्श कर, तुझ्या प्रेमाची ऊब त्यांना दे माझ्या राजा. आणि त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या साक्ष आणि चमत्कार तू घडवून आणशील माझा विश्वास आहे माझ्या राजा. हो परमेश्वर, ह्या अद्भुत वचनासाठी तुला परत एक वार कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.